हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज मुलांची फरमाईश केक खाण्याची होती, तर मी आता केक बनवत आहे, ते पण घरगुती पद्धतीने. मी अगोदर 2 वाटी मैदा घेतला, एका बाउलमध्ये 1 वाटी साखर आणि त्याच्यात 1 वाटी दूध टाकून कमी गॅसवर साखर वितळोस तर आपण गरम करून घेऊ. जास्त गरम करायचं नाही, फक्त साखर वितळायला पाहिजे आणि कमी गॅसवर मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेऊ. काजू, बदाम, पिस्ता, तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असले तेवढे तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे काजू, बदाम, पिस्ता होते, मी सर्व कट करून घेतले. आणि आपण वेलदोडे 2 ते 3 घेतले, तेही याच्यावर पोळपाटवर बारीक करून घेतले. वेलदोडे बारीक करून घेतले. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स एका साईडला आपण ठेवून देऊ. याच्यात मी टुटी फ्रुटी म्हणजे चेरी बारीक कट केलेली ती पण घेतली. आता बेकिंग पावडर आपण केक फुलण्यासाठी टाकूया. याच्यात 2 चमचे बेकिंग पावडर टाकले. 2 वाटी मैदा, 2 चमचे बेकिंग पावडर आणि त्याच्यात 4 चमचे साजूक तूप घेतलं. तूप मी वितळवलं नाही, कारण आपण दूध आणि साखर अगोदरच गरम केली, तेच आपण टाकण्यामुळे तूप त्याच्यात वितळून जाईल. आणि सर्व मिक्स करून घेऊया. एकाच दिशेने पूर्ण मिक्स करायचं, जेणेकरून लंग्स पडायला नको म्हणून. पूर्ण मिक्स करून घेऊया. एकसारखं आपण सर्व मैदा, साखर, तूप सर्व मिक्स करून घेऊया. दूध 1 वाटी आणि 1 वाटी साखर घेतली होती, त्याच्यामुळे बॅटर हे एकदम छान झालं आहे. याच्यात आता आपण जे ड्रायफ्रूट्स कट केले होते ते सर्व टाकून घेतले आणि तेही मिक्स करून घेतलं. हे बघा, अशी आपल्याला पाहिजे बॅटर. एकदम जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. आता मी एका केकच्या टिनला तूप आणि मैदा टाकून घेतला, जेणेकरून केक बनवताना चिपकायला नको म्हणून. आता आपण जे बॅटर तयार केलं होतं ते आपण टाकून घेऊया. जास्त प्रेस करायचं नाही, फक्त हलक्या हाताने. आणि त्याच्यावर परत ड्रायफ्रूट्स, टुटी फ्रुटी हे पण टाकून घेऊया. हलक्या हाताने आपण सर्व ड्रायफ्रूट्स आणि चेरी टाकून घेतली. आता आपण एका भांडं, पातेलं किंवा तुमच्याकडे कुकर असला तर कुकर, मी पातेल्यातच बनवणार आहे. त्याच्यात मी एक स्टँड ठेवून घेतला आणि आपण जे बॅटर टाकलं होतं केकचं ते ठेवून घेतलं आणि एकदम कमी गॅसवर झाकून दिलं. आता उरलेलं बॅटर मला दुसरं कपकेक बनवायचे होते, पण त्याच्यासाठी ते कपकेकचे हे नव्हते, मोल्ड नव्हते. त्याच्यामुळे मी वाटीला तूप लावून त्याच्यातच टाकून घेतले. 2 वाटी बॅटर उरलेलं होतं, त्याच्यात मी टाकून घेतले. आता हे आपण तव्यावर ठेवूया. तव्यावर एकदम झटकीपट असे आपले कपकेक तयार होऊन जातात. आता हे सर्व भरलं की त्याच्यात आपण आता थोडीशी चेरी टाकून घेऊया वरतून. दोघं याच्यात चेरी टाकून घेऊया आणि तवा थोडा प्रीहीट म्हणून ठेवला होता, गरम करून घेतला आणि कमीवरच ठेवायचा तो पण. त्याच्यावर दोघं वाट्या ठेवून घेतल्या आणि एक झाकण झाकून कमीवर राहू दिलं. त्याच्या खाली आपण स्टँड ठेवायला हवं होतं, पण माझ्याने स्टँड ठेवलं गेलं नाही, त्यामुळे ते खालचा केक जो होता तो थोडा करपल्यासारखा झाला, पण टेस्ट एकदम छान होती. आता आपण जो पातेल्यात केक ठेवला तर तोही छान झाला. अगोदर हे कपकेकला आपण थोडंसं चॉकलेट सिरप लावून घेऊया आणि त्याच्यावर छोटे छोटे स्प्रिंकल बॉल टाकून घेऊया डेकोरेशनसाठी. आणि झाला आपला हा छोटे कपकेक. मुलांना खूप आवडतात छोट्या वस्तू, त्यांना म्हणजे खूप आवडीचा विषय असतो. माझ्या मुलांनाही आवडला छोटे कपकेक. आणि आता आपण केक पाहूया. हा पण तयार झालेला होता, मी त्याला थंड करून घेतला. आता सर्व बाजूने कडा ह्या आपल्या मोकळ्या करून घेऊया. मोकळ्या केल्या की हळूहळू हलक्या हाताने आपण त्यांना केकला काढून घेऊया. हा केक एकदम छान झाला आणि विशेष म्हणजे करपलाही नाही आणि परफेक्ट 30 मिनटात म्हणजे अर्धा तासात आपण केक तयार करून घेतला. आपल्याकडे ओव्हन नसलं तरीच काय हरकत नसतं, पातेल्यातही होतो. फक्त परत परत चेक करायचं नाही. एकदाचा ठेवला की कमी गॅसवर अर्धा तास घड्याळ पाहून घ्यायचे. अर्धा तासात आपला केक हा तयार असतो. बघा किती छान फुलला आहे आणि एकदम छान स्पॉन्जी झालेला आहे. आता आपण याला थंड झाल्यावर कट करून घेऊया. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? याच्यात थोडं गार्निश करण्यासाठी मी चॉकलेट सिरप टाकून घेतले आणि मस्त छान, चवीलाही खूप छान होता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हीही ट्राय करून पहा. माझा मुलगा हॉस्टेलला राहतो, तो घरी आला म्हणजे त्याला वेगवेगळे रेसिपी त्याची बनवावी लागते त्याच्यासाठी. म्हणून माझं रोजचं सध्या ट्राय चालू असतं.
त्याच पद्धतीने मी आज केक बनवला, पण एवढा टेस्टी झाला की त्यांनी एक 10 ते 15 मिनटात फिनिशही करून दिला. आता आपण केक थंड झाला, कट करून घेऊया. छोटे छोटे पीसेसमध्ये केक कट करून घेऊया. आणि सॉफ्ट पण एवढा छान झालेला की असं म्हणजे कडक पण नाही, आणि हे बघा एकदम छान स्पंजी झालेला आणि चवीलाही एकदम उत्कृष्ट. आपला 2 वाटीचा मैद्यापासून केक आपला अर्धा किलोच्या जवळपास येतो आणि चव पण मस्त आणि घरगुती पद्धतीने बनवला आहे. कसा वाटला तुम्हाला? हे बघा, मी केकचे तुकडे कट करून घेतले आणि त्याच्यावरही थोडासा चॉकलेट सिरप हा टाकून घेतला. या मग सर्वांनी केक खायला. माझ्या मुलांना तर बाहेरच्यापेक्षा घरातलाच केक जास्त आवडतो, कारण बाहेरचा केक आणला म्हणजे त्याच्यावर क्रीम जास्त असतं, पण त्यांना क्रीम एवढी आवडत नाही. त्यांना असाच आपला घरगुती पद्धतीने आवडतो. या मग सर्वांनी यूट्यूब फॅमिली केक खायला.